मागितलं तर ती मागणी ही काही काळापुरती मर्यादित असेल, पण जर देवाकडे मागितलं तर जे मिळेल ते आपल्या आयुष्याला पूर्णाला असेल. म्हणून मागणे ते मागून देवा. कारण मागावं कुणाकडं, मागावं काय याचंही आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. देणाऱ्याकडे ते असलं पाहिजे, देणारा उदार असला पाहिजे, त्याच्याकडे ते भरपूर प्रमाणात असलं पाहिजे, तो उदार असला पाहिजे, तर त्याच्याकडे भरपूर आहे. आणि कार्यक्रमानिमित्त देणगीला माणसं आली, त्यांनी चेक बनवला 1 लाखाचा. कार्यकर्ते एकदम खुश झाले, वा वा वा, असा दाता 1 लाखाचा चेक. ते कार्यकर्ते तो चेक घेऊन गेले आणि तिकडे गेल्यानंतर बघितलं तर त्याच्यावर सहीच नाही. परत माघारी आले, आमले तुम्ही कार्यक्रमाला मदत केली, 1 लाखाचा चेक दिला, पण सही केली नाही. म्हणजे आपण आपलं कुठं नाव जीव देत नाही, गुप्तदान असतं. काय करायचं त्या गुप्तदानाला? उपयोगाचं आहे का? मागणे ते मागत देवा. सामान्य माणसाकडे गेल्यानंतर काय मिळणार? एका कुटुंबामध्ये पती पत्नी, आणि ती त्यांना सारखे सांगायचे की तुम्ही मंदिरात जा, भगवान परमात्म्याची सेवा करा आणि देव तुम्हाला प्रसन्न होईल. असा एकच देव आहे, तो आहे महादेव. कोण आहे? कोण आहे? कुठे? हा महादेव जर एवढा जात असता तर भगवान भोलेनाथ, आणि त्या भोलेनाथाची सेवा त्या साधकाने करायला सुरुवात केली आणि भोळं दैवत प्रसन्न झालं. पण हा जो साधना करणारा होता त्याला तंबाखू खायची सवय, आणि तो तंबाखू खाताना 4 दिवस झाला होतं, त्याला चुनावाला कोण नव्हता. शंकर प्रसन्न झाले, म्हणले बोल काय पाहिजे? म्हणले बघा 4 दिवस झालं तुमच्या मंदिरात आहे, तंबाखू आहे पण चुनाच नाही. शंकर भगवंताने विचार केला, माझा भक्त आहे, साधा आहे, भोळा आहे, म्हणून त्याने त्याला एक डबी दिली, चुनेची नाही दिली. त्या डबीमध्ये एक बाजूला चुनाच होता, पण दुसरी बाजूला ती डबी खोलली की त्याच्यातून एक काय वस्तू बाहेर यायची. ती सोन्याची वस्तू असायची. त्यानं बघितलं, त्याची दोन्ही कामं झाली, तो घरी गेला आणि ती त्यांच्या ज्या सौभाग्यवती होत्या त्या रोज काय करायच्या, डबी खोलायच्या, सोन्याची एक वस्तू यायची, मारवाड्याकडे जायचे, त्याचं मोडायचं आणि त्या पैशातून घरातल्या वस्तू, कलर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असे सगळे साहित्य. तिच्या शेजारीनं तिला विचारलं, का ग कालपर्यंत तुमच्याकडे काय नव्हतं, आता कसं? ती म्हणते तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू? आमचे ते महादेवाच्या मंदिरात गेले होते आणि शंकर परमात्मा त्यांना प्रसन्न झाला, त्याने आम्हाला एक डबी दिली, त्या डबीतून सोन्याची वस्तू येते आणि आम्ही ते विकून. तिनं लगेच त्यांना फोन केला, हॅलो कुठे आहे तुम्ही? म्हणजे आता मी कामावर आहे, अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकून घरी या, काम करायची गरज. ते म्हणतात झालं काय? ते म्हणते घरी आले म्हणून सांगतो. तो अर्जंट सुट्टी टाकली, घरी आला, म्हणजे आताच्या आता बसकर घ्यायचं, महादेवाचं देऊळ गाठायचं. आणि जोपर्यंत शंकर प्रसन्न होत नाही तोपर्यंत घराकडे यायचं. हे काय नवीन भानगड आहे ते काय मला माहित नाही. आणि जर देव प्रसन्न झाला तर त्याच्याकडे काय मागायचं? डबी.
ह्यो म्हणला हा काय प्रकार आहे बाबा, डबी मागायचं खरंय पण कशाची डबी काय? ती म्हणली बाकी माझ्या सोडा, तुम्ही गेलं ते मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर त्यालाही शंकर 4 दिवसात प्रसन्न झाला, कारण वेळेत कीर्तन संपवायचं म्हणजे लगेच प्रसन्न झाला. आणि ते म्हणलं बोल भक्ता काय पाहिजे? ते म्हणलं काय नाही, मला डबी पाहिजे. डबी आमले नाही का, तो मागे बसलेला त्याला तुम्ही डबी दिली, मलाही डबीच पाहिजे. भगवान घोडे असले तरी हुशार आहे. ते म्हणले आता याची जरा गंमत केली पाहिजे. त्याने त्यालाही डबी दिली, पण त्याला जरा लांब डबी दिली. हा विचार करतोय त्याच्या बारक्या डबीतून एवढं निघालं, म्हणजे लांब डबीतून काय निघेल. त्याला जसं देव अंतर्धान पावड्या पावड्या ह्यानं डबी खोलली. डबी खोलल्याबरोबर डबीतून वस्त्रा निघाला आणि ते त्याची चंपी केली. आणि त्यानं बघितलं, म्हणलं हा काय प्रकार, हे बायकोला माझ्या पाहिजे कशाला? म्हणलं आता काय करायचं, कारण ते तुमच्या शब्दा पुढे जात नाही म्हणताय. तो आला घरी, त्याला सांगितलं. घरी येता येता त्याला फोन आला आणि अर्जंट त्याला गावाला जायचं. त्यानं तिला सांगितलं, हे बघ मी तुला एक विनंती करतो, काय पण कर, पण मी येतोपर्यंत डबी खोलू आणि तू गेला नाही. मग आता हिला दम निघालाय का हो? ती म्हणली अशी डबी आणि हे म्हणतात मी आल्याशिवाय खोलू नको. ती म्हणली एकटीच नाही, आता माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रमच ठेवणार आणि ज्या ज्या विभागातल्या पुढारणी आहेत त्या सगळ्यांना बोलावणार. आणि तिनं हळदी कुंकू ठेवलं आणि मग त्यांच्या विभागातल्या, बरं का, आपण मराठवाड्यातल्या बायकाड्यातल्या नाही, मराठवाड्यातल्या तिकडचं सांगतोय. आणि मग सगळ्यांना बोलवलं, म्हणजे हळदी कुंकू आहे, सगळ्यांना वाण, आणि म्हणजे सगळ्यांच्या समोर डबी उघडायची. आणि मग सगळे जण आल्या, काय ग हळदी कुंकू काय? म्हणजे ते सिक्रेट आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगते. आणि त्याच्यामध्ये नवीनच 15 दिवस लग्न होऊन आलेली एक नवी नवरी तिची सासू तिला घेऊन आली होती. आणि मग सगळ्याजणी बसल्या आणि ह्या तर आता काय सगळ्यांच्या अध्यक्षच होत्या. आणि म्हणले आता सगळ्यांनी असे गोल बसा. गोल बसल्यानंतर आता मला आणि माझ्या नवऱ्यांना भगवान प्रसन्न झाले आणि त्या भगवंतांनी एक डबी दिली, ती आपण डबी खोलायची. आता हिला माहिती होतं त्या डबीतून काय बाहेर येणार आहे, सोनं, कारण त्या पहिल्या मैत्रिणीला काय येत होतं, सोनं. हिला काय माहिती त्यातून काय बाहेर येणार आहे. आणि सार्वजनिकरित्या त्यांनी ती डबी खोलली, त्याच्यामधून त्यातून काय आला, त्यानं केलं ना काम सुरू. 5 मिनिटात सगळं बोललं नारळ. ती तिच्या तोंडाकडे बघते, ती तिच्या तोंडाकडे बघते. त्यातल्या त्यात ती नवी सुनते आलेली होती. ती म्हणली बाया आता बाई मी कुठं पण जाईल, पण हळदी कुंकाला म्हणून जाणार काय? उपयोग, भगवंताकडे काय मागावं याचं जर आपल्याला कळालं नाही. म्हणून मागताना काय मागायचं, उत्तरार्धामध्ये तुकोबरायांच्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात, करू भक्ती त्याची सेवा. मागणे ते मागू देवा, करू भक्ती त्याची सेवा. आपण काय करायचं, त्याची भक्ती करायची, त्याची सेवा करायची. मागायचं काहीच नाही, कारण जेव्हा आपली भक्ती त्या पूर्णत्वाला जाईल तेव्हा तो नक्कीच आपल्याला देईल. करू भक्ती त्याची सेवा. तर मग लगेच प्रश्न निर्माण होतो, बाबा आम्ही त्याची भक्ती केली, लय सेवा केली, पण त्याच्याकडे त्याला द्यायला आहे का? त्याच्याकडे आम्ही मागू ते मिळेल का? मिळेल ना. तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, काय उने दया पाशी काय उने दया पाशी I
Thank you.